ही विजयाताईंची दुसरी कादंबरी आहे आणि पहिली धुक्यात हरवली वाट आणि ही 45वी कादंबरी पुस्तक आहे त्यांचं. 45वं पुस्तक. याच्या आधी 44 पुस्तकं लिहून झाली. मी पान नंबर 65च्या नंतर विजयाताई पाहत होतो. एका माणसानं किती कामं करायची पण आयुष्यात. त्या कथाकारही आहेत, समीक्षकही आहेत, हायकू संग्रह लिहिले, स्तंभलेखन केलं त्यांनी, समीक्षा, चरित्र, चारोळी, सदर लेखन, अनेक ग्रंथांना संपादन, म्हणजे अनेक ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या, अनेक ग्रंथांचं संपादन केलं आणि 100-150 काहीतरी पुरस्कार आहेत आणि जगभरातल्या 15 देशांना भेटी दिल्या आहेत. हे जे परीघ आहे त्यांचं विस्तारत जाणारं परीघ, या परीघानं त्यांना मनाचा मोठेपणा दिलेला आहे आणि तो मोठेपणा मला अजूनही या कादंबरीत दिसतो. या कादंबरीचं वैशिष्ट्य असं आहे की ही कादंबरी तासिका प्राध्यापक ज्यांनी स्वतःचं जीवन संपवून टाकलं या दुष्टचक्रात, याच दुष्टचक्रामध्ये, या जात्यामध्ये, तासिका प्राध्यापकांच्या जात्यात कालपर्यंत दळले जात असलेले आपले लेंडे सर, अनेकांनी आत्महत्या केल्या. वय वाढत जातात, अनेक प्रश्न निर्माण होत जातात. लग्नाचे प्रश्न, घटस्फोटाचे प्रश्न, आत्महत्येचे प्रश्न, घरची गरिबी, घरच्या जबाबदाऱ्या. काही कंटाळून स्वतःला संपवून टाकतात. अशा प्राध्यापकांना, आणि या प्राध्यापकांना माधुरीताईंनी विचारवंत म्हटलं आहे. हे प्रतिभावंत लोक आहेत. अशा विजयाताईंनी, अशा प्राध्यापकांना, हे प्रतिभावंतच आहेत, त्यांच्याकडे म्हणजे पूर्णवेळ काम करणाऱ्या प्राध्यापकांकडे जे असते त्यांच्यापेक्षा त्यांच्याकडे काहीच कमी नाही आहे. अशा प्राध्यापकांना ही कादंबरी माधुरीताईंनी, आपल्या विजयाताईंनी अर्पण केलेली आहे. लक्षात घ्या, ही केवळ प्रेमकथा नाही आहे. म्हणजे अजूनही या कादंबरीची नायिका पूनम आणि त्या कादंबरीचा नायक अजय देशमुख आणि पूनम काळे. ही केवळच प्रेमकथा नाही. या प्रेमकथेच्या निमित्तानं जे वास्तव चितारलंय ते अतिशय जळतं वास्तव आहे. म्हणजे ही कादंबरी कशी आहे? वास्तवदर्शी कादंबरी आहे. ही वास्तववादी कादंबरी आहे आणि हा वास्तववाद त्यांच्या जीवनाभिमुखतेतून आला आहे. ते मनोगतात विजयाताईंनी लिहिलं आहे की माझं संपूर्ण लेखन भूमिकानुगामी आहे, भूमिका लेखन आहे. जीवनाच्या बद्दलच्या त्या तळमळीतून, अस्वस्थतेतून त्यांनी लेखन केलं आहे. म्हणजे समाजात जगताना आपल्या अवतीभोवती अनेक भयानक प्रश्न आव असून उभे असतात आणि या प्रश्नांनी आपण व्यथित होतो. काय करावं काही सुचत नाही. अशा वेळी लेखकाच्या सजग लेखणीने या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं पाहिजे, असा आवाज मला कायमच या साहित्य लेखनाच्या वाटेवर येत राहिला आहे. त्यामुळे माझे संपूर्ण लेखन समाजाभिमुख झाले आहे, हे लिहिलं आहे विजयाताईंनी मनोगतात. निखळ व्यावसायिक दृष्टिकोन असता तर पूनम आणि अजय यांच्या प्रेम कहाणीवर ती कादंबरी संपली असती.
या कादंबरीची नायिका पूनम काळे ही स्वतः तासिका प्राध्यापक नाही आहे, ती परमनंट झाली आहे सांगलीला. आणि ती ज्याला आपलं काळीज देऊन बसली, आपलं सर्वस्व देऊन बसली, तो अजय देशमुख नागपूरला राहतो आहे. तो नोकरीच्या शोधात आहे. म्हणजे पूनम काळे तासिका प्राध्यापक नाही आहे, पण तिला अजयच्या निमित्तानं तासिका प्राध्यापकांच्या वेदना तिच्यापर्यंत, हा जाळ दुःखाचा तिच्यापर्यंत जातो आहे. त्यास ती भाजल्या जाते आहे, तिचा संसार भाजला जातो आहे, होरपळला जातो आहे. मला स्वतःला असं, मी विजयाताईंना बोललो की हे सगळं ताई वाचत असताना, म्हणजे मी जेवण बिवण झाल्यानंतर 9-9:30 वाजता ती कादंबरी सुरू केली आणि सकाळी 4:30 वाजता मी कादंबरी संपवली. मला नाही ठेवावीशी वाटली ती कादंबरी. आणि मी सगळ्यांना विनंती करेन, हा जळता पट आपण तपासला पाहिजे. हे सगळे ठेकेदार, स्वयंघोषित शिक्षण सम्राट, शेंडे साहेब अपवाद आहेत त्याला. मगाशी जे सर बोलले ना आपले माय मराठी प्रतिष्ठानचे सचिव, की आम्हाला आमच्या बापाची जागा वाटते. हे केवढं मोठं सर, मोठी गोष्ट आहे ही, सोपं नाही आहे हे, सोपं नाही आहे. सुशील विश्राम सर म्हणाले, मी जेव्हा देहदान अवयवदानाचं काम करत होतो त्यावेळेस माझा पहिला सत्कार शेंडे सरांनी घेतला. आणि तिथून माझी गाडी वेगात धावायला लागली. ही जाणीवेची माणसं सोडा. एरवी शिक्षण नावाचा अतिशय महत्वाचा विभाग कोणाच्या हातात आहे? म्हणजे आम्ही संविधानाचं जर ऐकलं असतं, शिक्षणाचं सरकारीकरण असलं, सरकारच्या ताब्यात शिक्षण संस्था असल्या पाहिजे, खाजगीकरण होऊ नये. शिक्षणाचं खाजगीकरण झालं आणि असे अनेक जळते जीवघेणे प्रश्न निर्माण झालेले आहेत. का बरं मॅडम, काय झालं? फॅन बंद केला. शिक्षणाचं सुरू आहे ना, खाजगीकरण झालेलं आहे शिक्षण. आणि त्या लोकांना सामाजिक बांधिलकी वगैरे काहीही कर्तव्य नसते. म्हणजे अजय देशमुखला अडचणीत टाकण्याची जी पद्धत होती या कादंबरीतल्या नायकाला, दादासाहेब लोणकर नावाचा संस्थापक त्याला त्या पतसंस्थेतून कर्ज देत राहतो आणि शेवटी आपली एक सुमार दर्जाची पोरगी त्याच्याशी लग्न करायला त्याला भाग पाडतो. अजय देशमुखचं प्रेम खोटं नाही आहे, त्याच्या समोर अशा प्रकारचं जाळं विणल्या गेलं, माया आहे. आणि त्या लोकांना सामाजिक बांधिलकी वगैरे काहीही कर्तव्य नसते. म्हणजे अजय देशमुखला अडचणीत टाकण्याची जी पद्धत होती या कादंबरीतल्या नायकाला, दादासाहेब लोणकर नावाचा संस्थापक त्याला त्या पतसंस्थेतून कर्ज देत राहतो आणि शेवटी आपली एक सुमार दर्जाची पोरगी त्याच्याशी लग्न करायला त्याला भाग पाडतो. अजय देशमुखचं प्रेम खोटं नाही आहे, त्याच्या समोर अशा प्रकारचं जाळं विणल्या गेलं. करणारी माणसं पाहिली आहेत, लँडलाईन वर फोन करणारी माणसं पाहिली आहेत, कॉइन बॉक्स वर जाणारी माणसं पाहिली आहेत. आपण स्वतः गेलो आहे. आपल्या हातात मोबाईलही आला, आपल्या हातात सगळं आधुनिक तंत्रज्ञानही आलं. अजयचे आणि पूनमचा पत्रव्यवहार तो सुद्धा पाहण्यासारखा आहे. आणि ती कवी हृदयाची पूनम कविता लिहिते. त्या कविताही या कादंबरीतल्या मोठ्या वाचनीय आहेत.
म्हणजे ही कादंबरी समाजातल्या एका अत्यंत ज्वलंत प्रश्नाला हात घालणारी कादंबरी आहे. समाजाभिमुखता. आणि म्हणून मगाशी म्हटलं होतं म्हणजे कथा आणि कादंबरी हे सगळं कादंबरीत शक्य झालं. विजयाताईंना कादंबरी लिहायची नव्हती, ती झाली. हे त्यांनी मनोगतात मांडलंय. मला हा प्रश्न महत्वाचा वाटत होता. काहीतरी केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. पण पात्र प्रसंग या सगळ्यांची अशी छान जमवाजमव करून तो एक ओघ इतक्या सुंदर पद्धतीनं पुढे गेलाय ना, हे मुळातच वाचण्यासारखं आहे बाहेर सगळं. आणि त्याची भाषा, मगाशी बोलले सर भाषा शैलीबद्दल, अतिशय सोपी भाषा, अतिशय सोपी भाषा. म्हणजे विजयाताईंनी कथा का नाही लिहिली, पण कथा इथपर्यंत गेली नसती, गुंजन आणि परिमल पर्यंत. कथेचा जीव लहान असतो. पात्र प्रसंग खूप गर्दी नाही करता येत कथेत. एक जीवनाचा मोठा पट कथेमध्ये मांडता येत नाही. हे सगळं सामावून घेण्याची ताकद कादंबरीत असते. आणि म्हणून विजयाताईंनी अजूनही ही एक दीर्घ कथा न लिहिता ती त्यांनी कादंबरी लिहिली आहे. आणि या कादंबरीतून एक अत्यंत म्हणजे हा बुद्धिमान वर्ग आहे, क्वालिफाईड वर्ग आहे. आणि या वर्गाचं इथल्या व्यवस्थेनं केलेलं शोषण करणारी माणसं पाहिली आहेत, लँडलाईनवर फोन करणारी माणसं पाहिली आहेत, कॉइन बॉक्सवर जाणारी माणसं पाहिली आहेत. आपण स्वतः गेलो आहे. आपल्या हातात मोबाईलही आला, आपल्या हातात सगळं आधुनिक तंत्रज्ञानही आलं. अजयचे आणि पूनमचा पत्रव्यवहार तो सुद्धा पाहण्यासारखा आहे. आणि ती कवी हृदयाची पूनम कविता लिहिते. त्या कविताही या कादंबरीतल्या मोठ्या वाचनीय आहेत. म्हणजे ही कादंबरी समाजातल्या एका अत्यंत ज्वलंत प्रश्नाला हात घालणारी कादंबरी आहे. समाजाभिमुखता. आणि म्हणून मगाशी म्हटलं होतं म्हणजे कथा आणि कादंबरी हे सगळं कादंबरीत शक्य झालं. विजयाताईंना कादंबरी लिहायची नव्हती, ती झाली. हे त्यांनी मनोगतात मांडलंय. मला हा प्रश्न महत्वाचा वाटत होता. काहीतरी केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. पण पात्र प्रसंग या सगळ्यांची अशी छान जमवाजमव करून तो एक ओघ इतक्या सुंदर पद्धतीनं पुढे गेलाय ना, हे मुळातच वाचण्यासारखं आहे बाहेर सगळं. आणि त्याची भाषा, मगाशी बोलले सर भाषा शैलीबद्दल, अतिशय सोपी भाषा, अतिशय सोपी भाषा. म्हणजे विजयाताईंनी कथा का नाही लिहिली, पण कथा इथपर्यंत गेली नसती, गुंजन आणि परिमल पर्यंत. कथेचा जीव लहान असतो. पात्र प्रसंग खूप गर्दी नाही करता येत कथेत. एक जीवनाचा मोठा पट कथेमध्ये मांडता येत नाही. हे सगळं सामावून घेण्याची ताकद कादंबरीत असते. आणि म्हणून विजयाताईंनी अजूनही ही एक दीर्घ कथा न लिहिता ती त्यांनी कादंबरी लिहिली आहे. आणि या कादंबरीतून एक अत्यंत म्हणजे हा बुद्धिमान वर्ग आहे, क्वालिफाईड वर्ग आहे. आणि या वर्गाचं इथल्या व्यवस्थेनं केलेलं शोषण करणारी माणसं पाहिली आहेत, लँडलाईनवर फोन करणारी माणसं पाहिली आहेत, कॉइन बॉक्सवर जाणारी माणसं पाहिली आहेत. आपण स्वतः गेलो आहे. आपल्या हातात मोबाईलही आला, आपल्या हातात सगळं आधुनिक तंत्रज्ञानही आलं. अजयचे आणि पूनमचा पत्रव्यवहार तो सुद्धा पाहण्यासारखा आहे. आणि ती कवी हृदयाची पूनम कविता लिहिते. त्या कविताही या कादंबरीतल्या मोठ्या वाचनीय आहेत. म्हणजे ही कादंबरी समाजातल्या एका अत्यंत ज्वलंत प्रश्नाला हात घालणारी कादंबरी आहे. समाजाभिमुखता. आणि म्हणून मगाशी म्हटलं होतं म्हणजे कथा आणि कादंबरी हे सगळं कादंबरीत शक्य झालं. विजयाताईंना कादंबरी लिहायची नव्हती, ती झाली.
मोठी होईल. हे त्यांनी मनोगतात मांडलंय. मला हा प्रश्न महत्वाचा वाटत होता. काहीतरी केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. मग पात्र प्रसंग या सगळ्यांची अशी छान जमवाजमव करून तो एक ओघ इतक्या सुंदर पद्धतीनं पुढे गेलाय ना, हे मुळातच वाचण्यासारखं आहे बाहेर सगळं. आणि त्याची भाषा, मग अशी बोलले सर भाषा शैलीबद्दल, अतिशय सोपी भाषा, अतिशय सोपी भाषा. म्हणजे विजयाताईंनी कथा का नाही लिहिली, पण कथा इथपर्यंत गेली नसती गुंजन आणि परिमल पर्यंत. कथेचा जीव लहान असतो. पात्र प्रसंग खूप गर्दी नाही करता येत कथेत. एक जीवनाचा मोठा पट कथेमध्ये मांडता येत नाही. हे सगळं सामावून घेण्याची ताकद कादंबरीत असते. आणि म्हणून विजयाताईंनी अजूनही ही एक दीर्घ कथा न लिहिता ती त्यांनी कादंबरी लिहिली आहे. आणि या कादंबरीतून एक अत्यंत म्हणजे हा बुद्धिमान वर्ग आहे, क्वालिफाईड वर्ग आहे. आणि या वर्गाचं इथल्या व्यवस्थेनं केलेलं शोषण, त्याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल की विजयाताईंची भाषा शैली कशी आहे. काही वाक्य फक्त मी वाचतोय. कोणत्याही प्रयासाला कधीच कीड लागत नसते. त्याला नुसतेच सुकलेपणही कधी ग्रासत नाही. त्यामुळे आराम करणाऱ्या पावलापेक्षा चालती पावले आदरणीय असतात. खरंच म्हणजे विजयाताईंच्या भाषेवर मनापासून प्रेम करायला लागलं. लिहिणाऱ्यानं असंच लिहिलं पाहिजे. मला खूप दुर्बोध लिहिता येईल का, उपयोग काय त्याचा, पण कळलं पाहिजे लोकांना. कोणासाठी लिहिताय तुम्ही? केवळ तासिका प्राध्यापकांनाच कळली पाहिजे काही कादंबरी. हा चर्चेचा विषय झाला पाहिजे. तिकडे पूनम मग अशी बोलता बोलता राहून गेलं. ती काही तासिका प्राध्यापक नाही आहे. विजयाताई सुद्धा तासिका प्राध्यापक नव्हत्या. पूनमला अजयच्या माध्यमातून सगळे तासिका प्राध्यापकांची दुःख कळली आहेत. आणि अनेक तासिका प्राध्यापक विजयाताईंच्या संपर्कात आहेत, त्यांना त्यांची दुःख कळली आहेत. पात्र आणि प्रसंगाच्या माध्यमातून हा सगळा पट, जळता पट त्यांनी या कादंबरीतून साकार केला आहे. दुसरं वाक्य, जीवन एक फुलण्याची प्रक्रिया असते. जीवनाला कोमेजणे कधी माहीत नसते. हे जीवनाचं प्रवाहीपण दोनच वाक्यामध्ये, खरं म्हणजे एकच वाक्य, एकाच वाक्यामध्ये जीवनाचं प्रवाहीपण त्यांनी मांडलंय. खरंच एकट्या स्त्रीचं जगणं किती कठीण असतं ना. कोणीही आपापल्या परीने आपल्या जगण्याची अनुमानं ठरवून टाकतात आणि त्यांच्याप्रमाणे आपण जगावे असे त्यांना वाटत राहते. माझा जीव ज्यांच्यामुळे आज उभा आहे त्यांच्या भावनांना बेदखल करून मी माझ्या इच्छांचा ताजमहाल उभारू शकत नाही. खरंच हे जग कसे आहे ना, त्यांच्या मनाप्रमाणे झाले तर ठीक, नाहीतर आपला दुसरा चेहरा समोर आणतात. मला मोकळं आभाळ नको, पण माझी जमीन हवी आहे. ही नोकरी मला माझं काळीज काढून मागत आहे. प्रेम हरलं पण गरज जिंकल्यासारखी वाटते. घरी तर हा विवाह माझ्याकरिता आनंदाची बातमी होती, पण माझ्या तर दुःखाची वाजंत्री वाजली होती, जी आता आयुष्यभर वाजत राहणार होती. मी माझे स्वत्व जणू एखाद्या जेलमध्ये जेलरकडे विकून बसलेली आहे. माफी काही गोष्टींमध्ये बदल करत नाही. हे वाक्य मला खूप आवडलं. माफी काही गोष्टींमध्ये बदल करत नाही अजय, ती फक्त मन शांत करते. विजयाताई, हे सगळं लिहिताना तुमचं मन कसं झालं असेल? त्या भूमिकेत शिरल्याशिवाय अशी भाषा अशी कात टाकलेल्या नागासारखी होत नसते. ते वाहूनच घ्यावं लागते पाण्यात. त्यावेळेस विजयाताई नसतातच. हे असं जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत असा एक सुंदर जखमांचा अजिंठा उभारताच नाहीयेत. हे वाङ्मयीन शिल्प उभारताच नाहीयेत. पहा, कधी कधी नात्यांना नाव लागत नाही आणि शब्दांमध्ये मांडता न येणारे भाव आयुष्यभर साथ देतात. हे वाक्य फार चांगलं आहे. आई पण म्हणजे केवळ रक्ताचं नातं नसतं. हे करून दाखवलंय अजूनही मध्ये ताईंनी. आई पण म्हणजे केवळ रक्ताचं नातं नसतं,
ते काळजीचं, सहवासाचं आणि अजूनही चालणाऱ्या विश्वासाचं नातं असतं. सुंदरच आहे, हे अद्भुतच आहे. माझ्या आयुष्यात आई म्हणजे केवळ जन्मदात्री नाही, तर ती आयुष्यदात्री आहे. पुरुषाशिवाय एखादी स्त्री आपले आयुष्य इतके दमदारपणे उभे करू शकते आणि गुंजन सारखी लेख घडवू शकते. काही वेळा गुपित बोलून सांगण्यापेक्षा मनात जपणं जास्त पवित्र असतं. काही नात्यांना लग्नाची जोड लागावीच लागते असं नाही. हे फार मोठं खरं म्हणजे स्त्रीवादी लोकांनी हे वाक्य उचलून धरावं असं हे वाक्य आहे. काही नात्यांना लग्नाची जोड लागावी लागते असं नाही. कधी कधी फक्त समजून घेणं आणि अजूनही आठवणीत राहणं हेच पुरेसं असतं. अजय, यावेळी प्रेम करायचं असेल तर ते पूर्णत्वासाठी नसेल, तर ते सोबतीसाठी असेल. कारण आपलं नातं आता बदललेलं आहे. ही जी भाषा आहे ना, ही भाषा आपल्याला बांधून ठेवते पहा, ती भटकू देत नाही. म्हणून मी जे मगाशी बोललो ना, 9:30च्या सुमारास सुरू केली मी. आज सकाळी 4:30ला ही कादंबरी मी संपवली एका दमात. मला नाही ठेवावीशी वाटली, मी ताईंना बोललो. आणि नुसतीच ही प्रेमकथा असते ना, तर मला फार आश्चर्य वाटण्याचं कारण किंवा फार कौतुक असण्याचं कारण नाही आहे. या जळत्या वास्तवामध्ये साहित्यिक उभा असतो आणि त्यानं केवळच मनोरंजन करायचं नसते. ही प्रेमकथा असते, नुसतीच ती कलावादी कादंबरी झाली असती, रंजनवादी कादंबरी झाली असती. अजय आणि पूनम या पात्रांच्या द्वारे जे सगळा पसारा, जे वास्तव मांडलाय, ते आपल्या अवतीभोवती घडणारं वास्तव आहे. आपल्यातले अनेक लोक त्या वास्तवाला बळी आहेत. आणि म्हणून साहित्यिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, जे बाबासाहेबांनी सांगितलंय. तुम्हाला हे सगळा मर्यादेत तुम्हाला वावरता येणार नाही. तुम्हाला हे सगळी स्पंदनं टिपावी लागणार आहेत. विजयाताईंनी अत्यंत ताकदीनं अजूनही मध्ये खूप प्रश्न आहेत अजूनही मध्ये, आणि संदेशही फार जोरदार आहे. म्हणजे या कादंबरीतली काही पात्र असे आहेत, राजकारणात उतरले, एखादा हॉटेलचा व्यवसाय सुरू केला, एक शेतीमध्ये पडला, त्या शेती करतो आहे. अरे बाबा, आत्महत्या करू नका, बाकीचेही मार्ग आहेत असाही संदेश ही कादंबरी देते. कमीत कमी शिकलेली मुलं आहेत, म्हणजे ती सुद्धा क्वालिफाईड मुलं आहेत. आता शिकलेल्या लोकांची मोठी अडचण असते, ते धड शेती करू शकत नाही आणि याच सगळ्या वणव्यामध्ये ते जळत राहतात. निर्दयीपणे लोक जाळत राहतात. ही कादंबरी काय म्हणते? आयुष्य असं संपवू नका, त्याला अनेक आयाम असतात. चाचपडा थोडस, निघेल सूर्य या सगळ्या यातनांच्या पलीकडे कुठेतरी तुमच्या आयुष्यामध्ये सकाळ येईल, सूर्योदय येईल. आणि म्हणून केवळ नोकरी आणि केवळच त्या संस्थापकांच्या आणि त्या शाळा सगळ्या सम्राटांच्या, शिक्षण सम्राटाच्या स्वयंघोषित त्यांच्यामध्ये अडकून राहण्यापेक्षा व्यावसायिक दृष्टिकोन बाळगा असाही सल्ला ही कादंबरी देते. तो सुरेश हातकरे आमदार झाला का बरं? क्वालिफाईड लोकांनी राजकारणात पडू नये. झाला ना. याच कादंबरीतला एक पोरगा सुरेश हातकरे आमदार झाला. आकाश शेवगा फार्मिंग आहे, निलेशचं हॉटेल आहे. हेही मार्ग धुंडाळून आपल्या जगण्यावर, आपल्या स्वतःच्या असण्यावर, आपल्या अस्तित्वावर प्रचंड प्रेम करा असाही संदेश ही कादंबरी देते. त्याच्यामुळे ही कादंबरी, ताईंनी म्हटलं होतं मला 10-15 मिनिटं 15-20 मिनिटं बोलणारे खूप आहेत. त्याच्यामुळे ही कादंबरी खरं म्हणजे या कादंबरीवरनं 15-20 मिनिटात बोलता येण्यासारखं नाहीच आहे. पहा, भयानक आहे. म्हणजे मी सांगू नाही शकत तुम्हाला, तुम्ही वाचलीच पाहिजे. म्हणून मी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला अजूनही मी बोललो नाही. अजूनही पेपर फोडायचा नाही मला, पेपर फोडायचं जास्त नाही फोडायचं. ही ज्या ठिकाणी जाते ना हा सगळा ओघ त्या कादंबरीतला,
ते ठिकाण मोठं सुंदर आहे पहा. हो. काय ही जळत्या काळजाची माणसंच अशी निर्मिती करू शकतात. तेवढी ही कादंबरी एका वास्तवाला हात घालणारी मला नाही वाटत अशा तासिका प्राध्यापकांच्या जीवनावर ताईने म्हटलंय, कोणीतरी लिहिलंय, पण या ताकदीची कादंबरी मी तरी अशी वाचली नाही आहे. त्यामुळे मराठीच्या एकूणच सगळ्या साहित्यामध्ये आणि कादंबरीच्या विश्वामध्ये ही कादंबरी निश्चितच मौलिक ठरेल असा मला विश्वास वाटतो. आणि विजयाताईंना पुढील लेखनासाठी 45वं पुस्तक झालं. जेवढं विजयाताईंचं वय आहे त्यापेक्षा पुस्तकांची संख्या जास्त असावी नाही हो. रेकॉर्ड अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी मला अतिशय शांतपणे ऐकून घेतलं. इथे माझे मित्र आपले सोपान सर आहेत, पिशे सर, आमचे कवी आहेत, माणिकराव खोबरागडे, 2 कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झाले आहेत. शेंडे सरांना ते कविता संग्रह त्यांनी सप्रेम भेट दिलेले आहेत. 3रा कविता संग्रह येतो आहे. आमचे महेश राऊत सर आहेत, ते केवळ वर राठोड सर तिथे आहेत म्हणून ते आले आहेत. खरं म्हणजे माझ्याच शाळेत होते, आता सेवानिवृत्त झाले आहेत, माझ्याच कॉलेजला होते. तर आपण आणि सगळे आपण साहित्यावर, समतेवर, बंधुभावावर प्रेम करणारी माणसं आहोत. आपण सगळ्यांनी मला नीट ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. माधुरीताईंना आपण त्यांचे अभिनंदन करू. त्यांना पुढील कथा लेखनासाठी विजयाताईंना आपण सदिच्छा देऊया. विजय एकच आहे ते काही. मला श्रेय इतक्या एक आहात तुम्ही. माधुरी म्हटलं काय आणि विजयाताई म्हटलं काय, एकच आहे. आणि ह्या इकडे विजयाताई आहेत. सगळं तेच आहे. तर थांबतो. धन्यवाद.